नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे तो म्हणजे मशरूम मसाला. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलंय बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि इथे भिजत घातलेले आहेत काजू जे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले, आणि इथे आहेत ते मशरूम. आता हे सगळं साहित्य पटकन आपण बाजूला करूया आणि हे मशरूम साफ कसे करायचे ते बघूया. आता हे मशरूमला थोडीशी माती असते, तर मी तर असे साफ करते. हे छोटासा नाईफ घ्यायचा आणि हे असं बाजूला करायचं याचं, आणि याची स्किन जी आहे ती पटापट निघते. तर ही स्किन काढून घ्यायची याची वरची, एकदम व्हाईट असे होतात नंतर. तर एकदम पटकन निघतं हे, याला काही जास्त वेळ लागत नाही आणि सगळी माती निघून जाते याच्यामुळं. हे बघा किती व्हाईट असं दिसतंय. तर सगळे मशरूम असेच आपल्याला हे करून घ्यायचे, क्लीन करून घ्यायचे. हे अशा पद्धतीने सगळे मशरूम आपल्याला पटापट क्लीन करून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता इथे सगळे मशरूम आपले क्लीन झालेले आहेत. आता काय करायचं, ह्याला पटापट कट करायचं. मी कोणत्या विषय मी फक्त जे छोटे मशरूम असतील त्याला मी फक्त दोनच साईडमध्ये कट करणार आहे. चला, आता आपले सगळे मशरूम कट झालेत. आणि जरी आपण क्लीन केले असले हे मशरूम, तरी याला कुठे ना कुठे माती राहिलेली असते. तर त्यासाठी काय करायचं, पाणी कोमट असं करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि हे सगळे मशरूम ह्याच्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. आणि जी काही माती असेल ती सगळी माती ह्याच्यामुळे निघून जाईल. छान असं ह्याला डिप करून ठेवायचं, जास्त गरम पाणी करायचं नाही आहे. आणि 5 मिनिट पण नाही, एक 3-4 मिनिटासाठी हे छान असं वॉश करून घ्यायचं. 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण ह्याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचं पाणी काळं झालं आहे, कारण मी हळद घातली होती. सगळी माती निघाली ह्याची. आणि जर तुम्हाला हे असं क्लीन नसेल करायचं, डायरेक्ट मशरूम तुम्ही 2-3 वेळा वॉश करून घेऊ शकता त्याची स्किन न काढता. कढईत आपली मस्त गरम झाली, याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे. तेल छान तापलंय, याच्यामध्ये मी घालणार आहे 2 वेलची, जिरे, एक तमालपत्र आणि दालचिनीचा एक तुकडा छोटासा. ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला काय कांदा घालून घ्यायचा आहे. आणि कांदा छान लाल भाजून घ्यायचा. चला, आता तुम्ही बघू शकता कांदा आपला छान लाल असा भाजलेला आहे. लालसर कलर याला आलाय. कांदा भाजण्यात गडबड करायची नाही. आणि आता वेळ आहे ती टोमॅटो ॲड करायची. ते पण छान मस्त असं भाजून घ्यायचं टोमॅटो पण. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, ज्याच्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो. छान असं परतून घ्यायचं. चला, आता टोमॅटो आपला शिजत आला, तर याच्यामध्ये आपण घालूया लाल मिरची पावडर 1 चमचा आणि थोडंसं काळं तिखट घरचं आहे, आणि 1 चमचा धने पावडर. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता मसाला खाली लागू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याला छान झाकून ठेवायचं. छान झाकून ठेवायचं. तेल सोडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे काजूची पेस्ट. जे काजू आपण भिजत घातले होते त्याची.
छान असं हलवून घ्यायचंय. आणि याला पण मस्त असं शिजून द्यायचं आपल्याला. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पेस्ट केली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्याच्यात घालून घेणार आहे. आणि छान असं हलवून घ्यायचं मस्त. काजूची पावडर सुद्धा याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता, पण काजूच्या पावडरमुळे ना भाजी मिळून येत नाही किंवा दाटसर अशी होत नाही, त्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे. तर या स्टेजला मी टाकणार आहे हा घरगुती गरम मसाला. एवढाच मसाला याच्यामध्ये घालायचा, बस काही ऍड करायचं नाही. ते मस्त हलवून घ्यायचं. त्याला ऑटोमॅटिक असं तेल सुटायला लागेल. छान असं झाकून ठेवायचं हे परत 5-10 मिनिटासाठी. पण करूया. बघू शकता तुम्ही मस्त असं याला तेल सुटायला लागले. तर आता आपण त्याच्यामध्ये मशरूम ऍड करणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पुन्हा आपण झाकून ठेवणार आहे. त्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण मशरूमला पाणी सुटतं. बापरे, बघू शकता तुम्ही किती पाणी सोडलं या मशरूमने. काहीही गरज नाहीये दुसरं पाणी ओतण्याची ह्याच्यामध्ये. मशरूमला जास्त वेळ शिजवायची गरज नाही, ते लगेच शिजतात. सो याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहे आणि ते बारीक कसुरी मेथी ऍड करते मी, बारीक केलेली आहे. छान मस्त हलवून घ्यायचं परत एकदा. चला, मस्त असं आपल्या भाजीने तेल सुटले आणि आता लास्ट आपण थोडीशी क्रीम ऍड करणार आहे. ही क्रीम काय मी विकतची घातलेली नाही, तर मस्तपैकी दुधाची साय काढायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. झाली आपली क्रीम घरच्या घरी रेडी. चला, आता मी भाजी काढून घेते एका पातेल्यामध्ये. आता मी भाजी काढलेली आहे. आता माझ्याकडे काही छोटी हांडी नाही, जी आहे त्याच्यामध्येच मी ही भाजी काढली आहे. तर याच्यामध्ये मी मस्त अशी क्रीम सोडणार आहे आणि छान अशी आपली कोथिंबीर वरून टाकूया. चला, तर झालाय आपला मशरूम मसाला रेडी. चला, आता मस्तपैकी मी प्लेटिंग करते. मशरूम मसाला मी ह्याच्यामध्ये घालते छान असा. वाव, कसला भारी दिसतोय ना. आणि मस्त याला एन्जॉय करायचं नान किंवा चपाती, राईस कशाबरोबर आहे तुम्हाला जे आवडेल त्याबरोबर. आणि ह्याच्यावरती छान अशी कोथिंबीर ठेवायची. तर एकदम हेल्दी आणि टेस्टी असा आपला मशरूम मसाला रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली होती. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी.